आहेत त्यांचं देखील शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत। त्यांच्या बरोबर आपण पाहतायत महेश जी शेलार हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर दीपक जी वैती हे देखील इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर एसपी बॉयजचे प्रणेते अर्थातच शुभमजी पादे या स्पर्धेची आन बान आणि शान हे देखील मैदानाच्या दिशेने प्रस्थान करायचं आहे। नगावे संघ आपण देखील मनाचे राजे वेडी संघ आपण देखील लाईनअप मध्ये मैदानाच्या दिशेने मान्यवरांना घेऊन जायचं आहे। अगदी दिमागदार असा हा थाटामाटामध्ये क्रिकेटचा सोहळा उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। आजपासून सुरू होणार आहे क्रिकेट पुढील 5 दिवस वेडीच्या या मैदानावरती आपण पाहणार आहोत। आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकाल नचिकेतजी पाटील आणि महेशजी शेलार यांना आपण पाहताय, त्याचबरोबर दीपकजी वैती यांना देखील आपण पाहताय आणि त्याचबरोबर हे मनाचे राजे वेडी ग्रुप अर्थातच मनाचे राजे संघ वेडी यांच्या वतीने केलेलं हे आयोजन आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आणि आज पहिली लढत खेळताना देखील दिसणार आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहताय सिद्धिविनायक नगावे। मैदान आता मात्र खुली झाली आहेत आणि तिथून मात्र क्रिकेटच्या स्पर्धांना ही सुरुवात झाली आहे। सफाळे म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधली जाते आणि आज त्याच क्रिकेटच्या पंढरीमध्ये क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होताना आपण पाहतोय। पहिली स्पर्धा या हंगामातली आपण पाहताय मनाचे राजे चषक वेडी 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण या स्पर्धेचं पाहत आहात। दिमागदार उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपण पाहतात नचिकेतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सरपंच वेडी गावचे। त्याचबरोबर समाजसेवा हा मात्र त्यांचं एक उद्दिष्ट आपण पाहतो आणि खूप चांगलं समाजकार्य सातत्यानं त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतं। खेळपट्टीचं आता पूजन केलं जात आहे, त्यानंतर टॉस देखील तिथे केला जाईल आणि त्यानंतर या क्रिकेटला सुरुवात होईल। वेडीचं हे ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानामध्ये रंगणारी ही स्पर्धा पुढील 5 दिवस आपण अनुभवणार आहोत। आज क्रिकेट जर आपण पाहिलं तर उच्च दर्जावरती गेलेला आहे, गावागावातून गल्ली गल्लीतून सुरू झालेला आहे क्रिकेट आज आपण पाहतोय व्यावसायिक दर्जाकडे गेलं आणि आज क्रिकेटचा हा बदलता आपण अंदाज पाहतोय। कारण की तुम्हाला सर्वप्रथम संधी मिळते ती या गावातूनच एक गाव एक फॉर्मॅटमधनं आणि तिथून तुम्ही व्यावसायिकतेकडे खेळायला जाता, एक अभिमानाची गोष्ट असते प्रत्येक खेळाडूसाठी आणि याच ग्रामीण विभागातनं अनेक मोठी नावं ही आपल्याला पाहायला मिळतात। सफाळ विभागामध्ये जर आपण पाहिलं तर किरण गुरुद्वांचं नाव आपण आदराने घेतो, त्याचबरोबर मनोज पाटील याचंही नाव आपण आदराने घेतो आणि त्याचबरोबर त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत ही नवीन पिढी ही घडताना पाहायला मिळते। आयोजकांचा एकच प्रामाणिक उद्देश असतो की या तरुण खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि त्याच व्यासपीठाचा फायदा घेत ही नवीन खेळाडू पुढे जावेत। या ठिकाणी आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय नचिकेतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन आपण पाहत आहात। आज क्रिकेटचा आगाज या ठिकाणी होत असताना आपण पाहताय यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे। यष्ट्यांचं पूजन होत असताना आपण पाहतोय त्यानंतर श्रीफळ हे वाढवलं जात आहे। बोला गणपती बाप्पा मोरया। अगदी भारतीय संस्कृती या ठिकाणी जपली जाते कारण की ज्या खेळाडूंना तुम्हा सर्वांना नाव मिळवून दिलंय त्या खेळाविषयी ऋणी राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि या खेळपट्टीचं यष्ट्यांचं पूजन करणं हे देखील आपलं तितकंच कर्तव्य आहे आणि या स्पर्धेचा श्री गणेशा होताना या ठिकाणी आपण पाहत आहात। त्यानंतर आपण पाहताय गावचे वरिष्ठांपैकी महेशजी शेलार हे देखील श्रीफळ या ठिकाणी वाढवत आहेत। त्यानंतर
दीपकजी वैती हे देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवत आहेत. यानंतर दोन्ही कॅप्टनना मी विनंती करीन की आपण समोरासमोर यायचं आहे टॉस करण्याकरिता. मनाचे राजे संघाचा कर्णधार आणि सिद्धिविनायक नगावे संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करीन की आपण समोरासमोर यायचं आहे. नचिकेतजी पाटील या ठिकाणी दोन्ही कॅप्टनना शुभेच्छा देत असताना कॉइन आता स्पिन केलं जात आहे. हा ग्रँड ओपनिंग सेरेमनी या स्पर्धेचा आपण पाहताय. टॉस या ठिकाणी झालेला आहे. टॉस झालेला आहे. त्याचबरोबर मान्यवरांना मी विनंती करेन की दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपण शुभेच्छा देखील द्यायच्या आहेत, जेणेकरून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे क्रिकेट हे खेळलं जावं. कारण की क्रिकेट हा एक खेळ आहे जो तुम्हा आम्हा सर्वांना एका व्यासपीठावरती आणतो आणि खेळाडू वृत्तीने हे क्रिकेट खेळलं जावं याकरता मात्र आपण आता पाहताय शुभेच्छा देखील दिल्या गेल्यात.